धुळे, नंदुरबार तसेच जळगाव जिल्ह्यातील अमळनेर, पारोळा व परिसरातील हजारो नागरिक, नोकरदार, विद्यार्थी, व्यापारी आणि वैद्यकीय उपचारासाठी पुण्याकडे जाणाऱ्यांची वाढती संख्या लक्षात घेत धुळे पुणे धुळे स्वतंत्र रेल्वे सेवा सुरू करावी अशी मागणी मी धुळेकर संघटनेने जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे। हे निवेदन उपजिल्हाधिकारी प्रशासन संदीप पाटील यांनी स्वीकारले। निवेदनात म्हटले आहे की धुळे, नंदुरबार तसेच जळगाव जिल्ह्यातील अमळनेर, पारोळा परिसरातून दररोज हजारो नागरिक विविध कामानिमित्त शिक्षण, रोजगार, व्यापार तसेच वैद्यकीय उपचारासाठी पुण्याकडे प्रवास करतात। नरडाणा व धुळे MIDC परिसरात गेल्या काही वर्षात उद्योगांची मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने व्यावसायिक प्रवाशांची संख्याही वाढली आहे। मात्र सध्या बस व खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागत असून हा प्रवास अनेकांसाठी खर्चिक ठरत आहे। कोविड-19 महामारीपूर्वी धुळे पुणे मार्गावर 2 रेल्वे डब्बे सुरू करण्यात आले होते। त्या सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभला होता। मात्र कोविडनंतर ही सेवा बंद करण्यात आली। धुळे मुंबई रेल्वेप्रमाणेच धुळे पुणे स्वतंत्र रेल्वेलाही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळेल असा विश्वास संघटनेने व्यक्त केला आहे। धुळ्याहून दररोज मोठ्या संख्येने धुळे व पुणे धुळे असा प्रवास हजारोच्या संख्येने नागरिक करत असतात। यात विद्यार्थी, व्यापारी तसेच वैद्यकीय कामासाठी पण खूपशी लोक करत असतात। यासाठी धुळे ते पुणे आणि पुणे धुळे ही रेल्वे होणे अत्यंत गरजेचे आहे। काही वर्षापूर्वी धुळ्याहून पुणे ही जे 2 बोग्या चालत होत्या व त्याला अतिशय चांगला प्रतिसाद होता। तर अशी जी रेल्वे जर सुरू झाली स्पेशल तर ह्याला भरभरून प्रतिसाद मिळेल आणि महत्त्वाचे म्हणजे पूर्ण धुळे पंचक्रोशी परिसरातील नागरिकांना याचा खूप फायदा घेता येईल। कारण की सगळ्यांना खूप त्रास होतो आणि जे तिकीटही असते बाकी माध्यमांचे हे खूप महाग असतात। म्हणून आम्ही माननीय केंद्रीय मंत्री अश्विनीजी वैष्णव यांना निवेदन देऊन जिल्हाधिकारी साहेबांच्या हस्ते मागणी केली आहे की लवकरात लवकर धुळे पुणे ही रेल्वे स्पेशल रेल्वे सुरू करावी। काही वर्षापूर्वी धुळे मुंबई रेल्वे सुरू झाली, त्यालाही प्रतिसाद अतिशय उत्तम आहे। त्याच धर्तीवर धुळे पुणे रेल्वे अत्यंत तातडीने सुरू होणं गरजेचं आहे। त्यामुळे धुळे तालुक्याचा, धुळे जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलू शकतो। कारण की या रेल्वेमुळे जे उद्योग येतील त्यांनाही खूप याचा चांगला प्रतिसाद मिळेल, त्यांनाही फायदा होईल। म्हणून ही रेल्वे लवकरात लवकर सुरू करावी अशी मागणी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते केंद्रीय मंत्री माननीय अश्विनीजी वैष्णव यांना केली आहे आणि आम्हाला अपेक्षा आहे की ही रेल्वे लवकरात लवकर सुरू करण्यात येईल।